महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने अखेर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर कर्जमाफीची तारीख निश्चित करण्यात आली असून यावेळी कर्जमाफी सर्वांनाच सरसकट मिळणार नाही. निर्णय अगदी स्पष्ट आहे की आता ही मदत केवळ खरोखर गरजूंना आणि नव्या नियमांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. सरकारने कर्जमाफीसाठी 5 अटी लागू केल्या आहेत आणि या निकषांचे पालन न करणाऱ्या जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावं लागेल. 4 कागदपत्रांची तपासणी अनिवार्य असणार असून फक्त संपूर्ण तपासणीत पात्र ठरलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. समितीने आपला अहवाल दिल्यानंतर सरकारने या नियमांवर शिक्कामोर्तब केले आणि त्यामुळे कर्जमाफीचा मार्ग आता निश्चित झाला आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की यावेळी सगळ्यांचीच कर्जमाफी होणार नाही. पहिले 12 लाख शेतकरी आधीच अपात्र ठरले आहेत आणि लवकरच आणखी 38 लाख शेतकऱ्यांना पात्रतेबाहेर काढले जाणार आहे. खरोखरच गरजू, कृषी कर्ज फेडण्यात अडचणी असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. पात्रतेबद्दल मोठा गोंधळ होऊ नये म्हणून सरकारने स्पष्ट नियम सांगितले आहेत. कर्जमाफी फक्त 2021 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या कृषी कर्जावर लागू होणार आहे. या काळात घेतलेले कर्ज फेडता न आल्यास त्याची माफी मिळेल. याआधीची कर्जे विचारात घेतली जाणार नाहीत. याच बैठकीत अशीही माहिती देण्यात आली की जे शेतकरी बँकेचे कर्ज वेळेवर फेडत आले आहेत त्यांना नाराज राहण्याची गरज नाही. नियमित हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून विशेष बोनस दिला जाणार आहे. 2 टप्प्यात एकूण 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा झाली आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडले आहे त्यांनाही सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. योजनेसाठी 5 कडक नियम लागू केले गेले असून त्यासाठी आवश्यक 4 कागदपत्रांची तपासणी होणार आहे. या अटी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्यावरच तुमची पात्रता ठरणार आहे. पहिली अट तुमच्या उत्पन्नाची तपासणी आहे. सरकार तुमचे पॅन कार्ड तपासून मागील आर्थिक व्यवहार पाहणार आहे. आधी जमीन पाहिली जायची पण आता थेट खाते व्यवहार तपासले जातील. त्यामुळे कागदोपत्रात लपाछपी चालणार नाही. दुसरे कागदपत्र तुमचे रेशन कार्ड आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना कर्जमाफीची संपूर्ण शक्यता आहे. म्हणजेच उत्पन्न ठराविक मर्यादेत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरी अट फार्मर आयडी कार्डची आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर आयडी कार्ड नाही पण या योजनेत ते अनिवार्य आहे. फार्मर आयडी नसल्यास कर्जमाफीचे लाभ मिळणार नाहीत. पुढील अट म्हणजे तुमची जमीन. 5 एकरांच्या आत असणारे छोटे आणि मध्यम शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जातील. फार मोठे जमीनधारक, अत्यंत मोठ्या सुविधा असणारे किंवा महागडे वाहन असणारे शेतकरी यात बसणार नाहीत. घरामध्ये सरकारी नोकरी करणारा कोणी असेल किंवा पेन्शनधारक असेल तरी कर्जमाफी मिळणार नाही. शेवटी तुमचे कर्ज कोणत्या बँकेत आहे याचीही तपासणी होणार आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँका, सहकारी बँका आणि काही खासगी बँका या योजनेत समाविष्ट आहेत. शेतकरी जर हे सर्व नियम पूर्ण करत असतील, योग्य कागदपत्रे ठेवत असतील आणि 2021 ते 2025 या काळात घेतलेले कर्ज असेल तर त्यांचे कर्ज निश्चितपणे माफ केले जाईल. जे शेतकरी आधीच कर्ज फेडून झाले आहेत त्यांनाही सरकारकडून बोनसची मोठी मदत मिळणार आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील परिस्थिती, उत्पन्न, जमीन, बँक कर्ज आणि कागदपत्रे नीट तपासून पाहणे गरजेचे आहे. नियमांचे पालन केल्यास तुम्हाला कर्जमाफी मिळेल आणि अपात्र यादीत तुमचे नाव जाणार नाही. ही संपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुमचे मत काय आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी